आयडिया. फालतू असणार फालतू. अहो आधी ऐकून तर घ्या, मग ठरवा ते फालतू आहे का नाही ते. मी काय म्हणते, एक काम करा, तुम्ही आता वाड्याची इथं जा आणि माझ्या घरचे गेलेत का नाही ते बघा. तुला काय पिसळलेलं कुत्रा चावले? मी घराशी इथे गेल्यानंतर घरातले ओळखणार नाहीत मला. म्हणून सांगते ना, गपचूप जाऊन बघा. तुझ्या घरचे समजा तिथंच मुक्कामाला थांबलेत तर काय करायचं? हो खरंच की, काय करायचं आता? मग काय रात्रभर येतच राहायचं? मला नाही जमणार. आधीच मला लय भूक लागली, पोट दुखायला लागले, त्यात कावळे वरडायला. त्यांना शांत राहायला सांग. मग मी एक काम करू, आपण दोघं मिळून गावात जाऊ, खाऊ आणि परत येऊ. डिंपल, तू मेंदू चालवायचं बंद केलाय का? गंज लागला असे ना त्याला. हे जे डोकं आहे ना, याच्या खाली मेंदू नावाचा एक अवयव आहे, तो चालवला पाहिजे कधीतरी. आपण दोघंही जर का गावात गेलो, कोणी आपल्याला बघितलं, त्याची खबर घरी नाही जाणार. माझी बायको किती संशय माहिती आहे ना तुला. मला आयुष्यात ड्रामा नकोय आता. नाही, तुम्ही जे म्हणताय ना ते 100% खरं डॉक्टर. पहिली बात आप में नाही रही. तुम्ही खरं डॉक्टर नाही राहिलात. आठवा जरा, आधी कसे होतं तुम्ही. आजचे बायकांचे पुढते पाडायचं तुम्ही, आणि आता काय त्याला आली पिलीच्या नादी लागून एवढं घाबरते, पर माकड झाले ते साठी नाचते. घाबरत बिबरत नाही, घाबरत नाहीये तिला. 1 मिनिट लागणार नाही तिला संपवायला. मला आयुष्यात ड्रामा नकोय. मी शांतीनं जगायचं ठरवलंय. तुला भूक लागली ना, इथं बाजूला शेती आहे, आलो कणीस घेऊन. हे असलं कणसं बिनसं नाही खात मी. मग काय पाहिजे तुला? पिझ्झा. खाऊन दिलं तुला. पिझ्झा पाहिजे? तुझ्या बापानं आणून दिलं इथं पिझ्झा? बाप पे नाही जाणे का? वडापाव आणून दिल, गप खा. नाही नाही, वडापाव खाऊनच पोट दुखायला लागलंय माझं. मग मी काय करू? खा. तुम्ही कुठे चाललात? हा, तुम्हाला माहित आहे ना, इथं आजूबाजूला एक कुत्रा तरी दिसतंय का तुम्हाला? त्यात मी एवढं सुंदर आहे, कुणी माझ्या मागे लागलं तर मला माहिती नाही, आपण दोघं जोडीनं जाऊ. मी लग्नाला चाललो तिकडे. लग्नाला चाललो, भंडारा आहे तिकडे, गाव जेवण आहे. बाहेर येऊ नको, थांब इकडेच. अहो इथंच थांब, बाहेर नको येऊ.